नमस्कार मित्रांनो, विचार करा, तुम्ही तुमच्या पतीसोबत फक्त 15 दिवसांसाठी त्याच्या गावी म्हणजे दुसऱ्या देशात जाता आणि तिथे गेल्यावर तुम्हाला समजतं की तुम्ही आता कधीही मायदेशी परत जाऊ शकत नाही. तुम्ही तिथे कैदी बनला आहात. आज आपण अशाच एका आईच्या सत्यकथेबद्दल बोलणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे नॉट विदाऊट माय डॉटर. लेखिका बेटी मेहमूदी आणि विल्यम हॉफर आणि या पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहेत लीना सोहोनी यांनी. अमेरिकेत राहणारी बेट्टी, तिचा इराणी पती डॉक्टर मुडी आणि त्यांची 4 वर्षाची मुलगी माहतो. पतीच्या आग्रहावरून ते फक्त 2 आठवड्यांसाठी इराणला त्याच्या नातेवाईकांना भेटायला जातात. 2 आठवडे संपल्यावर तिचा पती अचानक बदलतो. तो तिला सांगतो की आता आपण कधीही अमेरिकेला परत जाणार नाही. आपल्याला याच इराणच्या कट्टर वातावरणात राहायचे आहे. इराणमधील स्त्रियांची बंधने, पतीचा छळ आणि अमेरिकन विरोधी वातावरण यात बेट्टी अडकते. तिला तिथून पळून जाण्याची संधी मिळते, पण अट एकच असते, मुलीला मागे सोडावे लागेल. पण एक आई आपल्या मुलीला तिथे सोडून कशी जाईल? म्हणूनच पुस्तकाचे नाव आहे नॉट विदाऊट माय डॉटर. अखेर अनेक अडचणींचा सामना करत बर्फाच्छादित डोंगर पार करून ती मुलीसह कशी निसटते, हा प्रवास अत्यंत थरारक आहे. आपल्या मुलासाठी एक स्त्री कोणत्याही संकटाशी लढू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. अमेरिकन मोकळे वातावरण आणि त्या काळातील इराणमधील कडक इस्लामिक कायदे यांच्यातील फरक यात खूप चांगल्या प्रकारे दाखवला आहे. इराणमधील सर्वच लोक वाईट नव्हते. अनेक अनोळखी इराणी नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बेट्टीला मदत केली. हे या पुस्तकात खूप सुंदरपणे मांडले आहे. लीना सोहोनी यांनी केलेला मराठी अनुवाद इतका सहज आहे की वाचक पुस्तकात पूर्णपणे गुंतून जातो. पुस्तकात इराणच्या संस्कृतीबद्दल काहीशी नकारात्मक किंवा एकांगी बाजू मांडली गेल्याची टीकाही झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक तुम्हाला खिळवून ठेवते आणि एका आईच्या जिद्दीची जाणीव करून देते. जर तुम्हाला थ्रिलर आणि खऱ्या कथा वाचायला आवडत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.